काही पुस्तकं वाचून विसरली जातात, काही अनेक दिवस आठवत राहतात आणि काही मात्र आयुष्याचा भाग बनतात. आज मी तुम्हाला अशाच एका वेगळ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. द हाऊस ऑफ पेपर. कार्लोस मारिया यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अभिषेक धनगर यांनी सुंदर असा अनुवाद केला आहे. आपण पुस्तकं वाचतो, पुस्तकं जमवतो, वेळ काढून त्यांच्या जगात हरवून जातो. ही सवय आपल्याला शांती आणि आनंद देतं, पण कधी कधी ही आवड हळूहळू वेडात बदलते. सुरुवातीला एक कपाट, मग एक खोली आणि मग पूर्ण घर पुस्तकांनी भरून जातं. जीवनाचे प्राधान्यक्रम बदलतात आणि पुस्तकच आपल्या आयुष्याचा ताबा घेतात. हीच चित्तथरारक पण सुंदर गोष्ट या कादंबरीत उलगडते. द हाऊस ऑफ पेपर ही फक्त कथा नाही, हा पुस्तक प्रेमींच्या मनाचा आरसा आहे. वाचन आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.